तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। नेवासा तालुका व सलाबतपूर परिसरामध्ये सर्वत्र जोरदार पावसाने उभ्या पिकाचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याला पुन्हा एकदा अतिवृष्टीचा झटका बसला आहे। हातातोंडाशी आलेल्या बाजरी, मका, सोयाबीन, कापूस आदी पिके पाण्यामध्ये वाहून गेली असून सरसकट नुकसान भरपाईची मागणी नेवासा तालुक्यातील या गावामधून होताना दिसत आहे। कृषी खात्याच्या अंदाजानुसार 132.7 मिलीमीटर पावसाची नोंद नेवासा तालुक्यामधील या गावामध्ये झाली आहे। त्यामुळे नुकसानग्रस्त पिकाची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी जोर धरू लागली आहे। तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा तात्काळ पाहणी दौरा करून आमदार विठ्ठल लंघे यांनी प्रशासनाला पंचनामे करून तात्काळ मदतीचे निर्देश दिले आहेत। MCN न्यूज मराठी करिता मंगेश निकम, नेवासा। काल रात्री पाऊस झाला, काय सांगाल? रात्री 9 वाजल्यापासून रिमझिम पाऊस चालू होता, पण रात्री 12च्या पुढे जास्त जोरात पाऊस आला आणि मग रात्री 1:30-2 वाजता पाणी अचानक इकडे घुसलं। काय झालं, बंधाऱ्याचं रुंदीकरण नाही, सगळं गाळण भरलेलं आहे बंधारा आणि सगळं त्याच्यात काट्या बिट्या उगाल्यामुळे पाणी सगळं थोपल्या गेलं इथं आणि सगळं पाणी इकडं 10-20 घरात पाणी घुसलं। लोकांना रात्रीपासून लहान लहान पोरं होती, झोपा नाही त्यांना, कोणाचं धान्य भिजलं, कोणाचे भांडे वाहून गेले, हो कपडे वाहून गेले कोणाचे। गोरगरीब, सगळे गोरगरीब लोक राहते तिकडे झोपडपट्टी आणि मग त्याच्यामुळे बंधाऱ्याचं रुंदीकरण खुलीकरण व्हायलाच पाहिजे बरं का। आणि लोकांनी अतिक्रमण केलेली, सगळे चरं बुजून टाकलेले लोकांनी, ज्यांनी त्यांनी जास्त त्याच्या दारात मुरमाची गंज करून टाकली, त्याच्यामुळे पाणी जायला जागाच राहिली नाही। आणि रात्रीपासून लोकांच्या घरात 4-4, 5-5 फूट पाणी होतं सगळे। मग इकडं कोणाच्या वाट्यावर उभं राहिलेत, कोणी शाळेत गेलं आणि खूप हाल झाले लोकांची। आणि त्याच्यामुळे आता लोकांना स्वयंपाक पाणी करायला सुद्धा हे नाही। पण आपल्या सलाबतपूर गावचे प्रकाश चंगिडे यांनी सगळ्यांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे। बकऱ्या घ्या बाबा, 2 बोकडे वाहून गेले बरं का। धान्य व्हायला आम्हाला खायची सुद्धा पंचायत झालेली आहे सध्या। आमची लवकरात लवकर सरकारने आम्हाला मदत करावी। 3 वाजल्याच्या पुढून पाणी शिरलं आमच्या घराने, आम्हाला झोपायला सुद्धा जागा नाही राहिली, काहीच नाही। मग आम्हाला ही मदत लवकरात लवकर सरकारने करायलाच पाहिजे। नुकसान आमचे भांडे गेले वाहून, परत धान्यात पाणी गेलं, मग ते धान्य काही खाण्यात आलं नाही आमच्या, काही वाहूनच गेलं। वाळू गेली वाहून आमची, 1 डंपर, 2 नाही गेले, 1च गेलं। खोटं कायला सांगायचं, 1 डंपर वाळू गेली आमची वाहून। मग आता आम्ही गरिबांनी काय करायचं? आता आम्हाला सरकारने आम्हाला मदत करायला पाहिजे। 3 वाजल्याच्या पुढून आम्हाला सुद्धा बी नाही, काहीच नाही, पाणी शिरलं इथून। बंधारात जवळ असल्यामुळे आम्हाला काहीच करता येत नाही, कुणकुणच लेकर बाळ सुद्धा नेता नाही आले आम्हाला। रात्रभर काय परिस्थिती होती? रात्रभर आम्ही जागीच होतो, बसून होतो, लेकरा बाळा सगळे बसून होतो आम्ही, सगळे लेकरा बाळाला झोप नाही, काय नाही, कपडे सुद्धा नाही राहिले आम्हाला, झोपायला नाही काही। मग आमची परिस्थिती बिकट झालेली।